नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील हरदे आज आपल्याकडे घेऊन येत आहे वर्ग आणि वर्गमूळ भाग 2. यामध्ये आपण काही महत्त्वाची गणितांचे वर्ग कसे करायचे हे या ठिकाणी शिकणार आहोत. आजचा आपला पहिला टॉपिक आहे एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग करणे. म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी आपल्याला शून्य दिसतो त्या संख्येचा वर्ग आपण कसा करायचा हे या ठिकाणी आपण सुरुवातीला शिकणार आहोत. यामध्ये आपण सपोज पहिली संख्या जर आपण 10 असे घेतली तर 10चा वर्ग आपण कसा करायचा याचं उत्तर या ठिकाणी आपण शिकणार आहोत. लक्षात घ्या, या संख्येमध्ये एक शून्य आलेला आहे, त्यामुळं या संख्येचा वर्ग आपण कसा करणार. पहिली संख्या आहे 1, 1 चा वर्ग किती येतो, 1 येतो आणि एका शून्याचे वर्ग करताना 2 शून्य तयार होणार, अर्थात 10चा वर्ग या ठिकाणी 100 तयार होणार. 2 नंबरची संख्या आपण या ठिकाणी पाहतोय 20, 20 चा वर्ग या ठिकाणी आपल्याला करायचा. या ठिकाणी संख्या आलेली आहे 2 आणि 2 चा वर्ग आपल्याला माहिती आहे की 2 चा वर्ग 4 होतो, म्हणून या ठिकाणी आपण 4 लिहिणार आणि एका शून्याचे 2 शून्य या ठिकाणी तयार होणार. अशा पद्धतीने 20 चा वर्ग 400 या ठिकाणी तयार होणार. अगदी याच पद्धतीने आपण पुढच्या संख्येचाही वर्ग या ठिकाणी करून घेऊया. 30 चा वर्ग आपल्याला जेव्हा शोधायचा असेल तेव्हा 3 चा वर्ग 9 होतो आणि एका शून्याचे 2 शून्य, अशा पद्धतीने 30 चा वर्ग 900 आपण या ठिकाणी लिहू शकतो. जर आपण 40 ही संख्या घेतली तर 40 चा वर्ग किती होतो, तर पहा मित्रांनो, 4 चा वर्ग 16 होतो आणि एका शून्याचे 2 शून्य, अशा प्रकारे 40 चा वर्ग 1600 होतो. 50 या संख्येचा वर्ग किती असा जर आपल्याला पेपर मध्ये प्रश्न विचारला तर 5 चा वर्ग 25 आणि एका शून्याचे 2 शून्य, या पद्धतीने 2500 हा त्याचा वर्ग होतो. चला तर मग पुढच्या ज्या काही संख्या असतील त्या संख्येचा वर्ग आपण या ठिकाणी काढणार आहोत. 60 चा वर्ग किती, 70 चा वर्ग किती, या पद्धतीने आपण या ठिकाणी शोधणार आहोत. 6 चा वर्ग 36 होतो, म्हणून या ठिकाणी 60 चा वर्ग 3600 आणि 70 चा वर्गामध्ये 7 चा वर्ग 49 होतो, म्हणून 70 चा वर्ग 4900 या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. अगदी याच पद्धतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सपोज आपल्याला 110 या संख्येचा जर वर्ग दिलेला असेल तर त्या संख्येचा वर्ग किती या ठिकाणी आपण करणार आहोत. 11 ही संख्या आपल्याला लक्षात येते. 11 चा वर्ग किती येतो, तर 11 चा वर्ग 121 121 होतो आणि एका झिरोचे 2 झिरो, अशा पद्धतीने 11 चा वर्ग 12100 असा या ठिकाणी आपल्याला काढता येईल. अगदी याच पद्धतीने सपोज 140 ही संख्या आपल्याला दिलेली असेल, 140 चा वर्ग किती, तर या ठिकाणी 14 हा अंक आपल्याला दिसतो. 14 चा वर्ग 196 होतो, 14 चा वर्ग 196 होतो आणि एका संख्येचे एका शून्याचे वर्गामध्ये 2 शून्य होतात, म्हणून 140 चा वर्ग 19600 असा आपण या ठिकाणी लिहित असतो. अगदी याच पद्धतीने सोडवत असताना आपल्याला कधी कधी वेगळ्या प्रकारची संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. उदाहरणादाखल आपण घेऊया, या ठिकाणी 300 या संख्येचा वर्ग किती असं जेव्हा आपल्याला विचारलं जाईल तेव्हा 3 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 9 आहे. ह्या एका शून्याचे 2 शून्य या ठिकाणी तयार होतील आणि ह्या उरलेल्या शून्याचेही 2 शून्य आपल्याला तयार होतील. अशा प्रकारे 300 चा वर्ग 9 आणि त्याच्यावर 4 शून्य, अर्थात एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000, अशा प्रकारे आपण मोजल्यानंतर 300 चा वर्ग आपल्याला 90,000 या ठिकाणी मिळणार आहे. जर या ठिकाणी मी म्हटलं 400 चा वर्ग किती, तर 400 चा वर्ग मध्ये 4 चा वर्ग आपल्याला 16 मिळतो आणि 2 शून्यांचे या ठिकाणी 4 शून्य तयार होतील, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 400 चा वर्ग 1,60,000 या ठिकाणी मिळणार आहे. उदाहरणादाखल अजून एक आपण या ठिकाणी जर गणित घेणार असेल आणि आपल्याला या ठिकाणी 700 चा वर्ग जर विचारला असेल तर 7 चा वर्ग 49 होतो आणि 2 शून्यांचे या ठिकाणी 4 शून्य होतील, अर्थात या ठिकाणी 700 या संख्येचा वर्ग 4,90,000 असा होतो. आणि सर्वात शेवटी अजून एक संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पाहणार आहोत आपण
5000 या संख्येचा वर्ग किती आपण पाहणार आहोत. 5000 या संख्येचा वर्ग किती. 5 चा वर्ग या ठिकाणी 25 होतो आणि 3 शून्य याचं रूपांतर आपल्याकडे वर्ग करताना 6 शून्यांमध्ये होणार आहे. 3 शून्यांचं रूपांतर आपल्याकडे वर्ग करताना 6 शून्यामध्ये होणार आहे. अर्थात जेव्हा आपण 5000 चा वर्ग काढू तेव्हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख आणि कोटी, 2 कोटी 50 लाख हा त्या संख्येचा वर्ग येईल. मित्रांनो, अशा प्रकारे एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता याच्या पुढचा जो काही घटक असेल तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पुढचा घटक आहे, जर एकक स्थानी 5 ही संख्या असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण कशा प्रकारे करू शकतो. एकक स्थानी 5 ही संख्या असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण कशा प्रकारे करू शकतो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून अगदी विचार केला तर 5 चा वर्ग या ठिकाणी किती येईल. त्यानंतर 15 या संख्येचा वर्ग या ठिकाणी किती येईल आणि 25 या संख्येचा वर्ग या ठिकाणी किती येईल हे आपण सुरुवातीला पाहूया. लक्षात घ्या, 5 या संख्येचा वर्ग आपल्याला माहिती आहे 5 गुणिले 5 बरोबर 25. 5 चा स्क्वेअर 25 होतो. त्यानंतर 15 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे की 225 होतो आणि 25 चा ही स्क्वेअर बऱ्याच मुलांचा पाठ असतो. बहुतेक मुलांचे 30 पर्यंतचे वर्ग पाठ असतात. अर्थात 25 चा वर्ग 25 चा स्क्वेअर ते 625 या पद्धतीने लिहितात. हेच करत असताना जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला गणितामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये 45 चा स्क्वेअर विचारला जाईल, 75 चा स्क्वेअर या ठिकाणी विचारला जाईल तेव्हा मात्र ते गोंधळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण एकक स्थानी 5 ही संख्या असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा हे या ठिकाणी शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग अर्थात 5 या संख्येचा वर्ग आपल्याला माहित आहे 25. त्यानंतर 15 या संख्येचा आपण जेव्हा वर्ग करणार आहोत तेव्हा आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी 1 हा अंक आहे. 1 पेक्षा मोठा अंक कोणता असेल तर तो 2 असेल. 1 आणि 2 या दोघांचा गुणाकार किती होतो तर 2 होतो आणि या ठिकाणी 5 चा वर्ग आपण किती सांगितला 25. अर्थात 225 हा झाला या ठिकाणी 15 या संख्येचा वर्ग. पुढची संख्या आपण जेव्हा घेतोय तेव्हा ती असेल 25. या ठिकाणी 25 चा जेव्हा आपण स्क्वेअर या ठिकाणी घेणार आहोत तेव्हाही आपण त्याच पद्धतीने क्रिया करणार आहोत. 2 पेक्षा मोठी संख्या असेल 3. 3 आणि 2 या दोन संख्येचा गुणाकार 3 दुने 6 होतात. 3 दुने 6 होतात आणि 5 चा वर्ग या ठिकाणी आपण त्याच्यावर लिहितो 25. अर्थात 25 या संख्येचा वर्ग 625 होतो. याच पद्धतीने सोडवत असताना जेव्हा आपण 35 अर्थात 35 चा वर्ग या ठिकाणी घेणार आहोत तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 3 पेक्षा मोठी संख्या ही 4 आहे. मग 3 आणि 4 या संख्येचा गुणाकार 4 त्रिक 12 असा होतो आणि 5 चा वर्ग या ठिकाणी 25. अर्थात 35 चा अर्थात 35 चा वर्ग 1225 असा होतो. या पद्धतीने पुढे सोडवत असताना 45 या संख्येचा वर्ग जेव्हा आपण करतो तेव्हा म्हणूया 4 पेक्षा मोठी संख्या 5 आहे. 4 पंचे 20 आणि 5 चा वर्ग 25 अर्थात 20 25 म्हणजेच 45 या संख्येचा वर्ग 2025 होतो. 55 या संख्येचा जेव्हा आपण वर्ग करणार आहोत तेव्हा 5 आणि त्यापेक्षा मोठी संख्या 6. 5 सख 30 आणि 5 चा वर्ग 25 अर्थात 3025 या पद्धतीने या संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो. पेपरला जेव्हा आपल्याला 75 या संख्येचा किंवा 85 या संख्येचा वर्ग विचारला जाईल तेव्हा अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये तो काढण्याची ट्रिक आहे. 7 पेक्षा मोठी संख्या 8 असेल. 7 8 56 आणि 5 चा वर्ग 25. 85 चा वर्ग विचारला असेल. 8 पेक्षा मोठी संख्या 9. 8 9 72 आणि 5 चा वर्ग 25. अशा पद्धतीने 85 चा वर्ग 7225 या ठिकाणी येतो. चला तर मग आज आपण एकक स्थानी 5 असणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते या ठिकाणी शिकू. या पुढचा घटक शिकण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप मध्ये गणिता
हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करून घेण्यासाठी तुम्ही माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. माझे रोजचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्ही आवर्जून पाहायचे आहेत आणि माझ्यासोबत त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. या व्यतिरिक्त डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या स्वतःच्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये सुद्धा सर्व व्हिडिओज तुम्हाला एकाखाली एक अगदी व्यवस्थित पद्धतीने मांडलेले त्या ठिकाणी मिळतील. तसेच याच प्रकारची असंख्य गणितं त्या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेली असतील. तीही सोडवून तुम्ही तुमची स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. चला आपण पुढच्या घटकाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 1, 11, 111, 1111 या संख्येचे वर्ग करणे. हे पहा, जेव्हा आपण परीक्षेमध्ये जातो तेव्हा आपल्याला 1 चा वर्ग, 11 चा वर्ग, 21 चा वर्ग हे वर्ग माहिती असतात. पण त्या ठिकाणी जर 111 चा वर्ग आपल्याला विचारला, 1111 या संख्येचा आपल्याला वर्ग विचारला, तर तो वर्ग काढण्यासाठी आपल्याला गणित करण्याची गरज पडणार नाही किंवा गुणाकार करण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारची ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आपण सुरुवात करूयात 1 या संख्येच्या वर्गापासून. आपण 1 या संख्येचा वर्ग किती असेल तर आपण नेहमी सांगू शकता 1 गुणिले 1 बरोबर 1च होतो. 1 × 1 = 1. म्हणून 1 या संख्येचा वर्ग 1 असा होतो. जेव्हा आपण 11 ही संख्या घेणार आहोत, 11 चा वर्ग 11 × 11 11 गुणिले 11 याचं उत्तर 121 येतं. इथपर्यंत तर सर्व काही सोपं आहे. पण जेव्हा आपण 111 या संख्या घेणार आहोत आणि 111 चा वर्ग या ठिकाणी आपण शोधणार आहोत, तेव्हा या ठिकाणी आपण गोंधळून जाणार आहोत किंवा कॅल्क्युलेशन्स आपले लवकर होणार नाही. त्यामुळं आपण ही ट्रिक शिकणार आहोत. भलेही काही मुलं 111 चा वर्ग करताना 111 गुणिले 111 या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करतील आणि त्याचं उत्तर लिहितील. त्या मुलांनी मला सांगायचं आहे 1111 या संख्येचा वर्ग किती असेल किंवा 11111 या संख्येचा वर्ग किती असेल हे शोधायचं आहे. आता हे शोधण्यासाठी गुणाकार करून आपण त्यांची बेरीज करणार आणि ते उत्तर लिहिणार. हे केल्यानंतर आपल्याला त्या संख्येचा वर्ग मिळणार. परंतु हे करताना आपल्याला 1.5 ते 2 मिनिटाचा कालावधी आपला वेळ त्यामध्ये जाणार आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेला अतिशय महत्त्व असतं. त्यामुळे ट्रिक्स आपल्याला काही लक्षात घ्याव्या लागतील. आपण शिकणार आहोत 1, 11, 111, 1111 या संख्येचा वर्ग. आता सुरुवात करूया पुन्हा पहिल्यापासून वर्ग करण्यासाठी. मी पहिल्यांदा संख्या लिहून घेतो. 1 चा वर्ग बरोबर त्याच्या खाली एक लाईन सोडून तुम्ही माझ्यासोबत लिहायचं 11 चा वर्ग बरोबर 111 या संख्येचा वर्ग बरोबर 1111 या संख्येचा वर्ग बरोबर. त्यानंतर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत 11111 या संख्येचा वर्ग 1,11,111 या संख्येचा वर्ग आणि सर्वात शेवटी 11,11,111 या संख्येचा वर्ग किती असेल हे या ठिकाणी आपण शोधणार आहोत. पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी एकच अंक आहे म्हणून आपण लिहितो 1 चा वर्ग 1. 11 चा वर्ग तुम्ही मला सांगितला 121 येतो. तो कसा येतो पहा. 11 ही 2 अंकी संख्या आहे. किती अंकी संख्या आहे? 2 अंकी संख्या आहे. म्हणून 11 चा वर्ग लिहिताना मी 1 आणि 2 ह्या 2 संख्या लिहितो. 2 अंकांपर्यंत मी आलो. त्यानंतर मला परत माघारी यायचं आहे. अर्थात 2 पेक्षा लहान संख्या असेल 1. अशा पद्धतीने 11 चा वर्ग 121 लिहिता येतो. 111 या संख्येचा आपण जेव्हा वर्ग लिहितो तेव्हा 111 ही संख्या 3 अंकी आहे. म्हणून 111 चा वर्ग 1, 2, 3 इथपर्यंत आल्यानंतर परत माघारी फिरायचं. 3 च्या पेक्षा लहान 2 आणि त्यापेक्षा लहान 1 अशा पद्धतीने 111 चा वर्ग 12,321 होतो. आता 1111 ही 4 अंकी संख्या आहे. या 4 अंकी संख्येचा वर्ग आपण या ठिकाणी पाहतो 1, 2, 3, 4. 3, 2, 1 हा असेल 1111 चा वर्ग. या ठिकाणी 11,111 ही 5 अंकी संख्या आहे. या संख्येचा वर्ग 1, 2, 3, 4, 5. 10, 4, 3, 2, 1 हा असेल 11,111 या संख्येचा वर्ग.
यानंतर 6 अंकी या ठिकाणी तुम्हाला संख्या दिलेली असेल तिचा वर्ग 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 हा असेल. या ठिकाणी तुम्हाला 7 अंकी संख्या दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये लिहून मला या ठिकाणी पाठवायचं आहे. ही होती 1 11 111 या संख्येचा वर्ग करण्याची अतिशय सोपी मेथड, अतिशय सोपी पद्धत. चला आपण पुढच्या घटकाकडे या ठिकाणी जाणार आहोत. यामध्ये आपण दिलाय 9 99 999 9999 या संख्येचा आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे. चला सुरुवात करूया 9 या संख्येचा वर्ग करण्यासाठी. 9 या संख्येचा वर्ग 81 होतो. इथपर्यंत सर्वांचं पाठ आहे. त्यानंतर पुढची संख्या आहे 99. 99 या संख्येचा वर्ग किती होतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. तर लक्षात ठेवा या ठिकाणी 9 आहे. 9 चा वर्ग किती होतो म्हटलं 81 होतो. आणि या ठिकाणी 1 9 शिल्लक आहे. मग या ठिकाणी 1 9 शिल्लक असेल तर 8 च्या आधी तेवढी संख्या लिहायची आणि 8 च्या नंतर तितके शून्य द्यायचे. अर्थात 9801 हा 99 चा वर्ग होतो. या पुढचं गणित आपण घेणार आहे 999 या संख्येचा वर्ग. या ठिकाणी आपण 9 चा वर्ग 81 लिहिणार आहोत. हा 9 सोडल्यानंतर या ठिकाणी 2 अंक बाकी आहेत म्हणून 8 च्या आधी आपण 2 वेळेस 9 लिहिणार आणि 8 च्या नंतर 2 वेळेस 0 लिहिणार. अशा पद्धतीने 999 चा वर्ग 99 80 01 ही संख्या तयार होईल. चौथी संख्या 9999 या संख्येचा आपल्याला वर्ग लिहायचा आहे. तेव्हा त्या 9 चा वर्ग 81 होतो. ही 9 संख्या सोडल्यानंतर त्याच्या पूर्वी 3 वेळेस 9 आला. 8 च्या आधी आपण 3 वेळेस 9 लिहून घेणार आणि 8 च्या नंतर 3 वेळेस आपण या ठिकाणी 0 लिहिणार. हे जे काही उत्तर आलं असेल ते 9999 या संख्येचा वर्ग असेल. आणि सर्वात शेवटची संख्या 99999 या संख्येचा जर आपल्याला वर्ग करायचा असेल तर या 9 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 81 होतो. 8 आणि 1 लिहून घेतला. आधी 4 वेळेस 9 आहे. 8 च्या आधी आपण 4 वेळेस 9 लिहिला आणि 8 च्या नंतर आपण 4 वेळेस 0 लिहिला. तयार होणारं जे काही उत्तर असेल ते 99999 या संख्येचा या ठिकाणी वर्ग असेल. आता तुमच्या लक्षात आला असेल 9 99 999 9999 99999 या प्रकारच्या संख्या जर आपल्याला दिल्या असतील तर त्यांचा वर्ग आपण कसा करायचा. असो आपण आता याच्या पुढच्या घटकाकडे जाणार आहोत. 441 चे वर्गमूळ उभ्या मांडणीने काढा असे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अतिशय सोपी मेथड आहे. इयत्ता 5वी इयत्ता 8वी स्कॉलरशिप मंथन किंवा पोलीस भरती सारख्या ज्या काही सरळ सेवा आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्याला या ठिकाणी सांगितलंय उभ्या मांडणीने वर्गमूळ काढायचा आहे म्हणून लिहून घेऊयात आपण 441. 441 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर 441 या संख्येला 4 अधिक 4 8 8 अधिक 1 9 अर्थात 3 ने भाग जातो असं आपण या ठिकाणी म्हणूया. मग या ठिकाणी 3 ने जर भाग दिला तर 3 एके 3 1 राहिला. एकावर 4 14 3 चौक 12 3 चौक 12 राहिले 2 2वर 1 21 3 7 21 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. 3 चौक 12 राहिले 2 2वर 7 27 3 9 27 49 49 हा 7 चा वर्ग आहे अर्थात त्याला 7 ने भाग जातो. 49 ला जर 7 ने भागलं तर भागाकार उत्तर जे काय असेल ते 7 येतं आणि 7 ला पुन्हा 7 ने भागलं तर सर्वात शेवटी एक ही संख्या आपल्याला उत्तरात अर्थ मिळत असते. अर्थात एकदा 3 आला आणि एकदा 7 आला म्हणून 441 चं वर्गमूळ 3 गुणिले 7 बरोबर 21 असं होतं. किती होतं 21 असे या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर मिळतं. चला आपण पुढच्या गणिताकडे या ठिकाणी जाणार आहोत. 625 चे वर्गमूळ उभ्या मांडणीने काढा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. प्रश्न आहे 625 या संख्येचे वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. खूप मजेशीर गणित आहे. खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. एक्झाम्पल दिलं आहे 1.96
प्लस रूटमध्ये 2.89 मायनस रूटमध्ये 2.25 सगळ्याला डिवाइडेड बाय 0.00000256 हे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. हे पहा, आता या ठिकाणी 196 ही संख्या आहे. संख्या कोणती आहे पहा, लक्ष देण्याची गरज आहे. 196 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे, पण देताना ती 1.96 या पद्धतीत लिहिलेली आहे. आपल्याला माहिती 196 चं वर्गमूळ काय होतं, तर ते होतं 14. किती होतं? 14. वर्गमूळ काढताना दशांशानंतर किती चिन्ह आहेत, किती संख्या आहेत, तर 2 आहेत. त्याचं वर्गमूळ करताना आपण रिव्हर्स मध्ये येणार, 2चं रूपांतर एकामध्ये करणार, अर्थात याचं वर्गमूळ असेल 1.4. किती असेल? 1.4. मध्ये चिन्ह आहे प्लसचं अधिकचं 2.89 अर्थात 289 चं वर्गमूळ या ठिकाणी किती होतं, तर 289 चं वर्गमूळ होतं 17. पॉइंट नंतर 2 अंक आहेत म्हणून ते 2 अंकाऐवजी वर्गमूळ करताना 1 अंक होईल, अर्थात याचं उत्तर मागच्या साइडने येईल, या ठिकाणी 1.7 येईल. मध्ये चिन्ह वजा आहे आणि 2 पॉइंट या ठिकाणी 25 आहे. 2.25 ला आपण जर पूर्ण संख्येमध्ये घेण्याचा विचार केला तर आपण त्याला 225 असं म्हणूयात आणि 225 चं वर्गमूळ येतं 15. 225 चं वर्गमूळ किती येतं? 15 येतं. पॉइंट नंतर 2 संख्या आहेत, रिटर्न जर आलो तर एक संख्या होईल, अर्थात 1.5 हे त्याचं उत्तर येईल, भागिले या ठिकाणी तुम्हाला 256 ही संख्या दिसेल. 256 चं वर्गमूळ येतं 16. किती येतं? 16 येतं. परंतु या ठिकाणी पॉइंट नंतर किती संख्या आहेत, तर 1 2 3 4 5 6 7 8 8 संख्या आहेत, अर्थात 4 जोड्या आहेत. मग 1 2 या ठिकाणी तिसरी संख्या, या ठिकाणी चौथी संख्या, त्याच्या आधी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे, अर्थात खाली येईल 0.0016. आता या गणिताला आपल्याला सोडवायचं आहे. 1.4 अधिक 1.7 याचं उत्तर येतं 3.1. 3.1 वजा 1.5 उत्तर येतं 1.6. उत्तर येतं 1.6 भागिले 0.0016. हे झालं तुमचं उत्तर. याला अधिक चांगल्या पद्धतीने जर आपण सोडवणार असेल तर खाली पॉइंट नंतर एकूण 4 अंक आहेत, आपण 4 दशांश चिन्ह जर पुढे गेलो तर आपल्याला या ठिकाणी 16 मिळेल. वरती देखील आपल्याला 4 दशांश चिन्ह पुढे जायचं आहे. पहिलं दशांश चिन्ह पुढे सरकल्यानंतर उत्तर 16 येईल. दुसरं दशांश चिन्ह, तिसरं दशांश चिन्ह आणि चौथं दशांश चिन्ह या पद्धतीने आपण या ठिकाणी सामोरं जाणार आहोत. आता 16,000 भागिले 16 भागाकार करायचा. 16 एके 16 आणि हे जे काही 3 शून्य असतील ते जशास तसे, अर्थात दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 1000 असं मिळणार आहे. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 1000 मिळणार आहे. या पद्धतीने आपण आपलं उत्तर लिहू शकतो. किंवा यालाच काही पुस्तकांमध्ये 10चा तिसरा घातांक असंही लिहिलं जातं. ही दोनही उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग आणि वर्गमूळचा एक छोटासा घटक या ठिकाणी आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्याला शेअर करायचं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझे YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे आणि ऑल हे बटन त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तसेच डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या ऍप्लिकेशनची लिंक मी त्या ठिकाणी दिलेली असेल. ते ऍप्लिकेशन त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओज हे ऍप्लिकेशन मध्ये देखील पाहावयास मिळतील. धन्यवाद.